पासून ते अगदी राज्यात आणि देशामध्ये नेमकं काय घडतंय याचा वेगवान स्वरूपातला आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेतलेला आहे। इथून पुढे सुद्धा अनेक महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत। ते आपल्याला बुलेटिन बघायचे माझी सहकारी ज्ञानदा सोबत। ज्ञानदा, धन्यवाद अमित। महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला घ्यायचा आहे। एक नजर हेडलाईन्सवर टाकूया आणि बुलेटिनला सुरुवात करूया। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई। 8 आरोपींवरती लावला मकोका। वाल्मिक कराडवरही मकोका लावा, टाकाच्या आकालाही बिनभाड्याच्या खोलीत पाठवा। मकोकाच्या मुद्द्यावरनं सुरेश धस यांची आक्रमक भूमिका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा, दुसऱ्या कुणाला संधी द्या। सुरेश धस यांची अजित पवारांकडे पुन्हा एकदा मागणी। संतोष देशमुख हत्येच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुखांच्या मुलीची तक्रार। मोर्चात बोलताना वैभवीला अश्रू अनावर। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात उपस्थित। बारामतीमधल्या उद्घाटन सोहळ्यात दोघेही एकत्र। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। संजय राऊतांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडी अस्तित्वात राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर फडणवीसांचा टोला। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कर्जमाफी करत 7/12 कोरा करू। कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। विशाळगडावरती होणाऱ्या उरुसला पोलिसांनी परवानगी नाकारली। जोवर अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई। आणि येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात। हजारो भाविक दर्शनासाठी दाखल। मंदिर परिसरात आकर्षक सजावट।